जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला खतपाणी दिलंय। तर भाजपनं कलम 370 रद्द केलं तर जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळं करू असा इशारा महबूबा मुफ्ती यांनी दिलाय। पुढील 40 वर्षांनंतर भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश असेल अशी आकडेवारी अमेरिकन थिंक टँक प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालातून समोर आली आहे। 40 वर्षांनंतर भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मुस्लिम धर्मियांचे प्रमाण 19.4% होईल तर जगातील एकूण मुस्लिम लोकसंख्येच्या 11.1% लोकसंख्या भारतात वास्तव्यास असेल असं या अहवालात सांगण्यात आले। हिंदू दहशतवादाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींचा दावा पोकळ ठरवणारा एक रिपोर्ट राष्ट्रीय तपास यंत्रणेनं प्रसिद्ध केलाय। एनआयच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत अनेक हिंदूंचा समावेश आहे। त्यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस ही जारी करण्यात आल्याचं समोर आलंय। विजय मल्ल्या आता दिवाळखोर झाला असून त्याला रोजचा खर्च भागवण्यासाठी भागीदार पत्नी आणि मुलांवर अवलंबून राहावं लागतंय। मल्ल्या विरोधात खटला दाखल करणाऱ्या 13 भारतीय बँकांनी लंडन न्यायालयाला ही माहिती दिली आहे। विजय मल्ल्याची पार्टनर आणि पत्नी पिंकी लालवानी वर्षाला 1.5 कोटी रुपये कमावते तर मल्ल्याकडे आता फक्त 2,956 कोटींची व्यक्तिगत संपत्ती उरली आहे। ही सर्व संपत्ती त्यानं कर्नाटक उच्च न्यायालयासमोर सेटलमेंटसाठी ठेवली आहे। दिवा स्थानकात महिलांनी रेल रोको केलाय। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये दिवा स्थानकात महिला प्रवाशांना महिलांच्या डब्यात जाण्यासाठी जागा मिळत नाही आणि अनेक महिला प्रवासी या दरवाजावरच अडवणूक करत असल्याचा आरोप आंदोलक महिलांनी केलाय। तसंच दररोज येणाऱ्या लोकल उशिरा येत असल्याचा आक्षेप या महिलांनी नोंदवलाय आणि याचा निषेध करण्यासाठी दिव्यातील संतप्त महिलांनी लोकल अडवून धरली। राज्यात एकीकडे तापमानाचा पारा 40च्या पार जातोय तर दुसरीकडे मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज वादळी वारा विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद इत्यादी जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय। यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवलाय। जून ते सप्टेंबर कालावधीत सरासरीच्या 93% पाऊस पडेल अशी शक्यता स्कायमेटनं व्यक्त केली आहे। यंदाच्या पावसावर अल निनोचा परिणाम जाणवेल असंही स्कायमेटनं म्हटलंय। रायगडमधल्या कर्जत तालुक्यातील टाकाचीवाडी इथे पाणी टंचाई जाणवू लागली। परिणामी पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी आदिवासी महिलांना डोक्यावर हंडे घेऊन वणवण करावी लागते। या वाडीचा समावेश दामत भडवळ नळपाणी पुरवठा योजनेत करण्यात आला, मात्र तरीही गावात पाणी पोहोचत नसल्यानं इथले ग्रामस्थ हैराण झाले। बुलढाण्यात जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या भिंतीला 4ही बाजूने तडे गेले। लोणारा तालुक्यातील चिखला काकड इथल्या शाळेची ही अवस्था पाहून कोणत्याही क्षणी ही शाळा जमीनदोस्त होईल अशी भीती वाटते। त्यामुळे या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचं जीवन धोक्यात आलं असून त्यांना आपला जीव मुठीत घेऊन वर्गखोलीत बसावं लागतंय। वाकण पाली खोपोली महामार्गावरील जांभूळपाडा आणि आंबा नदीचा पूल वाहनांसाठी धोकादायक बनलाय। दोन्ही पुलाचे संरक्षक कठडे तुटले असल्यानं अपघाताची शक्यता आहे। या पुलावरून वाहनांची वर्दळ कायम असते आणि MSRDCनं याबाबत वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे।